नमस्कार मित्रांनो, मिताक्षी मल्टी सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण युट्यूबला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचे व्हिडिओ बनवतो. त्याचबरोबर आज आपण बनवणार आहेत कन्सिस्टंट कॅमेऱ्याची व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग, त्याचबरोबर इन्स्टॉलेशन, फिटिंग. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण अनबॉक्सिंग करतो तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करा. इंस्टाग्रामची आयडी आपली मिताक्षी मल्टी सर्व्हिसेस या नावाने आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो जावा व त्या आयडीला देखील फॉलो करा. कॅमेरा, तर चला तर आपण बघू अनबॉक्सिंग. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता कॅमेराचा बॉक्स एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये आहे. यामध्ये आपल्याला मिळणार आहे स्टिकर. भिंतीवरती इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर मार्किंग साठी स्टिकर मिळतो. त्याचबरोबर मॅन्युअल आहे. सोलार प्लेट मिळते हेवी मध्ये, बिग साइज मध्ये. स्टँड मिळतो, त्याच्यामध्ये स्क्रू मिळतात. तर आता बघू आपण आपला कॅमेरा बघू शकता. लिंकेज आहे, डबल लेन्स आहे. हा खालचा लेन्स 360 मध्ये रोटेट होतो. त्याचबरोबर दुसरा लेन्स स्टेबल राहतो. त्याला आपण कुठल्याही बाजूला सेट करू शकतो. डबल अँटिना मध्ये कॅमेरा येतो. तर अशा प्रकारे अनबॉक्सिंग केलेला आहे आपण कॅमेरा. तर आपण याचा व्हिडिओ आपण इन्स्टॉलेशन कसे करतात हा बघू. तर सर्वप्रथम चला बघूया इन्स्टॉलेशन. तर सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे. प्ले स्टोअर मध्ये इझी क्लाउड म्हणून सर्च करायचं आहे. पहिलंच सर्च इंजिन येणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये पहिले इन्स्टॉल असल्यामुळे इथे डायरेक्ट ओपन येतो. ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डायग्राम येतो. ह्या डायग्राम मध्ये जर आपल्याकडे पहिलेच जर युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर आपण डायरेक्ट युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. पण आपल्याकडे नसल्यामुळे आपण रजिस्टर्ड वरती क्लिक करणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला कंट्री चूज करायची आहे. इंडियाला चूज केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला युजर आयडी दोन प्रकारे सेट करता येतो. एक तर मोबाईल फोन नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती. तर आपण ईमेल आयडी वरती सेट करणार आहेत. तर इथे आपला ईमेल आयडी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशन ऍग्रीमेंट वरती राईट साइड क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर साइन अप वरती क्लिक करायचं आहे. हे कॅप्चा कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता आपल्या ईमेल आयडी वरती व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे. तर तो कोड आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करताना पहिला अल्फाबेट हा कॅपिटल ठेवायचा, नंतर स्मॉल, नंतर एक हॅशटॅग वगैरे वापरायचा आहे. त्यानंतर नंबरिंग टाकू शकता आपण. तर मी टाकतो बघा. परत रीएंटर करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म बटन वरती प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे सक्सेस येईल. त्याला अलाव करायचं आहे. सेव्ह, अलाव, ओपन. आपल्याला परमिशन सगळ्या द्यायच्या आहे. परमिशन दिल्यानंतर पूर्ण परमिशनला अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर ऍड डिव्हाइस म्हणून क्लिक करायचं. आपल्या कॅमेरावरती जो QR कोड आहे
तो डायरेक्ट आपण इथं QR कोडद्वारे स्कॅन करू शकतो किंवा आपला कॅमेरा ऑनलाईन झाल्यानंतर ऑटोमॅटिक इथे शो होणार आहे. बघू शकता मित्रांनो, या प्रकारे स्कॅनर येतो. या स्कॅनरला इझिली आपल्याला ह्या ऍप मध्ये स्कॅन करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला कॅमेरा ऍड झालेला आहे. तर आपण प्ले बटन वरती क्लिक केल्यानंतर 2 लेन्स शो होतात आपल्याला. एक हा लेन्स 360 मध्ये रोटेट होतो, त्याचबरोबर दुसरा लेन्स हा स्टेबल राहतो. कॅमेऱ्याची क्वालिटी बघितली ते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. याचे फीचर्स बघू. यामध्ये HD किंवा HD म्हणजे फुल रिझोल्युशन मध्ये कॅमेरा दिसतो. त्याचबरोबर म्यूट करू शकतो, आवाज करू शकतो, सायरन वाजवू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता, आपल्यामध्ये इथे आपण मेमरी कार्ड इन्स्टॉल केल्यानंतर प्लेबॅक देखील बघता येतं. आपल्याकडे 64 GB जर मेमरी कार्ड इन्स्टॉल केलं तर त्यामध्ये आपण कमीत कमी 12 ते 15 दिवसाचा डाटा स्टोअर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण इन्स्टॉलेशन हा कम्प्लीट केलेला आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, यामध्ये आपल्याला लिंकेज कॅमेराचा PT जोड जो लेन्स असतो त्याच्या पाठीमागे आपल्याला मेमरी कार्ड व सिम कार्ड इन्स्टॉल करायचे आहे. तर आपण अशा टोकदार एखादी वस्तू किंवा कटर याद्वारे आपण काढून घेणार आहे. बघू शकता. त्याचबरोबर ह्या स्लॉट मध्ये आपण सिम कार्ड टाकणार आहे, ह्या स्लॉट मध्ये आपण मेमरी कार्ड टाकणार आहे. तर बघू शकता, परत याच्यासोबत आपण रिसेटचं बटन येतो रिसेट करण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण आपल्या वॉल, जर आपल्याकडे जर शेतामध्ये वॉल वगैरे असेल तर सुरुवातीला आपण काय करणार, हे डायग्राम आपण वॉल वरती स्टिकर चिटकवणार आहोत, जेणेकरून आपल्याला ड्रिल मारायला सोपे जाणार आहे. त्यानंतर इझिली आपण ड्रिल करणार आहे. ड्रिल केल्यानंतर ह्या प्रकारे आपण कॅमेऱ्याचे स्टँड इथे इन्स्टॉल करणार आहे. त्यानंतर आपला जो PTZ लिंकेज कॅमेरा आहे तो ह्या स्टँड मध्ये आपण ऍडजस्ट करणार आहे. एकदम इझिली प्रोसेस आहे. अशा प्रकारे आपला हे होतो. आपल्याला पहिला लेन्स जिकडे पाहिजे असेल तिकडे आपण सेट करू शकतो. त्याचबरोबर दुसरा लेन्स स्टेबल राहून रोटेट देखील होतो. हा झालं कॅमेऱ्याची फिटिंग. त्याचबरोबर आता सोलारच्या प्लेटची फिटिंग बघू आपण. सर्वप्रथम स्टँड बाहेर काढून घ्यायचे आहे. कॅरी बॅगचा 2 स्क्रू भेटलेले आहेत आपल्याला सोलार प्लेट लावण्यासाठी. कटरच्या साहाय्याने कट करून घेऊ आपण. त्याचबरोबर आपल्याला याच्यासोबत इन्स्ट्रुमेंट फिटिंग साठी लागणार आहे. केबल बघू शकता मित्रांनो, भरपूर असं केबल आहे. कॅमेऱ्यापासून जवळपास आपल्याला एक 10 फुटाची रेंज मिळते सोलार प्लेट लावण्यासाठी. तर बघू शकता, एकदम इझिली प्रोसेस आहे. अशा प्रकारे स्क्रू टाईट करून घेऊ आपण. आपण बघू शकता, सुरुवातीला आपण स्क्रू टाईट करून घेऊ.
एकदम easy मित्रांनो स्टेप आहे. त्याचबरोबर आपली सूर्याची दिशा बघायची, सूर्याची किरण कुठपर्यंत आपल्याला मिळतात त्या दिशेला ठेवून ड्रिल करून घ्यायचे आहे. 4 छिद्र आहे त्याला ड्रिल करायचे आहे आणि इझिली अशी प्लेट लावून टाकायची आहे. त्यानंतर दुसरा केबलचा जे असतो तो आपण कॅमेऱ्याला आपण डायरेक्ट कनेक्शन देणार आहे. तर कनेक्शन आपण कॅमेऱ्याच्या खालच्या बाजूला ऑन ऑफचं बटन आहे. इथे आपण चार्जर लावू शकतो डायरेक्ट. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण इन्स्टॉल करणार आहेत कॅमेरा. फिटिंग वगैरे एकदम इझी आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर आपली सोलार प्लेट जर खराब झाली तर आपण याला साध्या मोबाईलच्या चार्जर वरती देखील लावू शकता. अशा प्रकारे कन्सिस्टंट कॅमेऱ्याचे इन्स्टॉलेशन व फिटिंग आपण सक्सेसफुली केलेले आहे मित्रांनो. त्याचबरोबर जर आपल्याला मार्केटमध्ये परचेस करायचा असेल कॅमेरा तर इझिली कुठे पण मिळतो. त्याचबरोबर कमी रेटमध्ये आपल्या शॉपला देखील अवेलेबल आहे. आपला पत्ता आहे मिताक्षी मल्टी सर्व्हिसेस, नवा मोंढा SBI ATMच्या बाजूला, गव्हाणे रोड, परभणी, महाराष्ट्र 431401. त्याचबरोबर मित्रांनो अशा जर कुठल्याही कॅमेऱ्याचं टेक्निकल गोष्टीचा जर आपल्याला प्रॉब्लेम आला तर आजच आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती एक व्हिडिओ पोस्ट करू तर आपल्याला नक्कीच त्याची मदत होईल. तर मित्रांनो आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो करा. आपला इन्स्टाची ID आहे मिताक्षी मल्टी सर्व्हिसेस. तोपर्यंत मित्रांनो जोपर्यंत आपण नवीन व्हिडिओ बनवत नाही तोपर्यंत धन्यवाद.